नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अशोक मामा जेव्हा ईश्वरच्या घरी जातात तेव्हा ईश्वर त्यांना म्हणतो, अशोक, एवढं सगळं झालं आणि तू मला काहीच सांगितलं नाहीस. त्यावर अशोक मामा म्हणतात, कधी सांगणार? सगळं इतकं पटकन झालं की मला काही सांगायला वेळच मिळाला नाही. आणि ते विचारतात, संयमीच्या बाबतीत मी कुठे चुकतो रे ईश्वरा? त्यावर ईश्वर म्हणतो, कुठेही चुकत नाहीस. ही आजकालची मुलं ना 24 तास मोबाईलला चिकटलेली असतात. ते भडक आणि मारामारीचे चित्रपट बघतात आणि मग असे वाहवत जातात. त्यावर अशोक मामा म्हणतात, पण असं म्हणून आपली जबाबदारी संपत नाही आहे ईश्वरा. मी असा हेल्पलेस कधीच झालो नव्हतो. अरे, माझ्या डोळ्यासमोर माझी पोरं वाट चुकताना दिसतंय मला. मी पुन्हा पुन्हा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतोय, पण. त्यावर ईश्वर विचारतो, पण काय? त्यावर अशोक मामा म्हणतात, पण आम्हाला एकमेकांची भाषाच कळत नाहीये. आणि ते म्हणतात, 2 ध्रुवावर दोघे आपण, अशी स्थिती झाली आहे. त्यावर ईश्वर म्हणतो, नाही नाही, असं काही नाहीये रे. हे बघ, शेवटी तुमचं रक्ताचं नातं आहे. आणि तो म्हणतो, तू प्रयत्न कर ना तिला समजून घेण्याचा. त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे मी प्रयत्न करतोय, वेणूची शपथ मी खरंच प्रयत्न करतोय. आणि ते म्हणतात, त्या रात्री ती जेव्हा रडत रडत आली तेव्हा मी तिला सांगितलं होतं, तू काहीही झालं तरी माझ्याकडे ये, नाहीतर मला तुझ्याकडे येण्याची संधी दे. ईश्वर विचारतो, मग? त्यावर अशोक मामा म्हणतात, आमच्यातलं अंतर खूप मोठं आहे आणि दिवसेंदिवस ते वाढत चाललंय. मला वाटत नाही ते इतक्या लवकर भरून निघेल. आणि ते ईश्वरला विचारू लागतात, तू माझ्या ते टायपिंगच्या नोकरीबद्दल विचारणार होतास, कुठे विचारलंस का? त्यावर तो म्हणतो, हो, 1-2 ठिकाणी विचारलं होतं, सांगणार आहेत ते. आणि हो, तू ते संयमीचं काय करणार आहेस? त्यावर अशोक मामा म्हणतात, काय करणार आहेस म्हणजे? तिला घेऊन जाणार आहे मी पोलीस स्टेशनमध्ये. त्यावर ईश्वर म्हणतो, नको प्लीज, असं काही करू नको बाबा. त्यावर अशोक मामा विचारतात, का? त्यावर ईश्वर म्हणतो, का काय? लोकांना उगाच चर्चेला विषय मिळेल. आणि तुला आपल्या सोसायटीतले लोक माहिती आहेत कसे आहेत. इकडे इरा अनिशला फोन लावत असते आणि म्हणत असते, काका फोन उचल ना यार. आणि तेवढ्यात अनिश तिथे येऊन तिला विचारतो, तू फोन करत होतीस मला? त्यावर इरा म्हणते, हो काका, ईशानला बघ ना, कधीपासून असाच बसलाय आणि सकाळपासून काहीच खाल्लं नाही त्याने. त्यावर अनिश विचारतो, का? त्यावर इरा म्हणते, घरात पोलीस आलेले ना, त्यामुळे त्याला जरा टेन्शन आलेलं. गिल्टी वाटतंय त्याला, जरा त्याला समजावतोस का? अनिश ईशानजवळ जाऊन बसतो आणि त्याला विचारतो, ईशान, तुला एक स्टोरी माहिती आहे का रे, मॅजिशियनची? आणि तो म्हणतो, एक जादूगार असतो, तो ना एका मुलाच्या घरात जातो, पण त्या मुलाच्या घरात ना सगळीकडे जळमटं असतात. त्यावर ईशान विचारतो, जळमटं म्हणजे? त्यावर अनिश म्हणतो, जळमटं म्हणजे स्पायडर वेब्स. आणि त्या मुलाच्या घरात जी स्पायडर वेब्स असतात ना, तो मॅजिशियन एका झटक्यात क्लीन करून टाकतो. त्यावर ईशान विचारतो, कशी? त्यावर अनिश म्हणतो, मॅजिक स्पेलने. त्यावर तो म्हणतो, काहीही काय काका? त्यावर अनिश म्हणतो, तुला माहिती आहे, तुझ्याकडे पण एक मॅजिक स्पेल आहे, तुझ्या इनोसन्सची. त्यावर ईशान म्हणतो, काय? त्यावर अनिश म्हणतो, हो, तुला माहीत नाही? अरे, तू तुझ्या या मॅजिक स्पेलने एका झटक्यात तू तुझी सगळे झळमटं काढून टाकू शकतोस. आणि तो म्हणतो, ईशान, तू असा कोपऱ्यात रडत बसलास तर आजोबांना कसं वाटेल रे? तुमच्या दोघांच्याही या मॅजिक स्पेलची गरज आजोबांना आहे. त्यांना त्रास होईल असं वागायचं का आपण? त्यावर ईशान नाही अशी मान डोलावतो. त्यावर अनिश म्हणतो, सो चेअर अप, चल पटकन स्माईल करून दाखव. त्यावर ईशान छान स्माईल देतो. अनिश त्याला म्हणतो, होईना बाद, जा पटकन फ्रेश हो, मी तुझ्यासाठी ब्रेड ऑमलेट करतो. त्यावर इरा अनिशच्या जवळ जाऊन म्हणते, काका, तू जगातला बेस्ट 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 काका आहेस. रात्र झालेली असते, अजून अशोक मामा घरी आलेले नसतात. अनिश त्यांना फोन लावत असतो. इरा आणि ईशान त्यांची वाट बघत असतात आणि विचारतात, काका कधी येतील आजोबा? त्यावर तो म्हणतो, फोन लागतोय पण ते उचलत नाहीये. तेवढ्यात अशोक मामा येतात. त्यांना पाहून ईशान आणि इरा त्यांच्याकडे पळत जातात आणि ईशान विचारू लागतो, आजोबा, तुम्ही कुठे गेला होतात? आम्ही किती काळजी करत होतो. आणि म्हणतात, आम्ही आज दिवा लावला नाही. इरा म्हणते, रामरक्षा पण नाही म्हटलो, मला ना आज कसं तरीच वाटत होतं. त्यावर अनिश विचारतो, बाबा, मगाशी म्हणाला होतात ना लवकर येतो, मग एवढा वेळ कुठे गेला होतात? त्यावर ते म्हणतात, नोकरी शोधायला.
त्यावर अनिश विचारतो का? त्यावर अशोक मामा म्हणतात, घरात बसून काय करू? स्वतःच्याच घराला चिरा पडताना उघड्या डोळ्यांनी बघत बसू? त्यापेक्षा मी आपला कुठेतरी 7-8 तास बाहेर जात जाईल. बरं होईल ना? त्यावर भैरवी येऊन त्यांना विचारते, मग घरात कोण थांबणार मुलांसोबत? त्यावर ते म्हणतात, तू. भैरवी म्हणते, मी? त्यावर ते म्हणतात, हो. आणि ते तिला म्हणतात, तूच म्हणाली होतीस ना मुलांना कोणाच्या तरी एकाच्या पद्धतीने मोठं होऊ दे. त्यावर भैरवी म्हणते, हो म्हणाले होते. त्यावर अशोक मामा म्हणतात, चॅलेंज घेतलं होतं तू, चॅलेंज. काय झालं मग? घरात पोलीस आले आणि ते म्हणतात, गेले कित्येक दिवस संयमी माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होती. ते मला कळत होतं. मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्नही केला. मी तिला सांगितलं होतं की बाळा, मला तुझी काळजी वाटतेय. उद्या काही झालं तरी हक्काने माझ्याकडे ये. पण तिला यावंसंच वाटलं नाही. यावरून काय सिद्ध होतंय? त्यावर भैरवी म्हणते, काय सिद्ध झालंय? की संयमी एकदम अनग्रेटफुल मुलगी आहे. तिला तुमच्या वयाची, एफोर्ट्सची काही एक कदर नाही. हेच सिद्ध होतं ना? त्यावर अशोक मामा म्हणतात, अजिबात नाही. यावरून हेच सिद्ध होतं की माझ्या शिस्तीपेक्षा तुझ्या विचारांचा पगडा मुलांवर जास्त आहे. आणि असं जर असेल तर मला माझी शिस्त तुमच्यावर लादायची नाही. त्यावर भैरवी हसून म्हणते, हॅपी रिअलायझेशन. त्यावर अशोक मामा म्हणतात, ठरलं तर मग मी घरात दिवसभर थांबणार नाही. त्यावर अनिश विचारतो, म्हणजे? त्यावर अशोक मामा म्हणतात, म्हणजे मी कुठेतरी नोकरी शोधेल, पण तुमच्याबरोबर दिवसभर घरात थांबणार नाही. हे ऐकल्यावरती ईशान आणि इरा अशोक मामांजवळ पळत येतात आणि त्यांचा हात धरून म्हणू लागतात, आजोबा प्लीज, तुम्ही आमच्यावर नका ना रागू. हवं असेल तर मी गुड गर्ल आणि हा गुड बॉय होईल. आणि तुम्ही जसं सांगाल ना तसं आम्ही वागू. त्यावर इरा म्हणते, हवं तर मी मॉनिटर होईल. त्यावर अशोक मामा हसून त्यांना म्हणू लागतात, नको बाळा, कारण या वर्गाला मॉनिटरची गरजच नाही आहे. मॉनिटरची नाहीच, पण शिक्षकाची तर त्याहूनही गरज नाही आहे. आणि ते ईशान आणि इराचा हात त्यांच्या हाताने बाजूला करतात. असं करताना त्यांना खूप वाईट वाटत असते आणि ते भैरवीच्या समोर जाऊन उभे राहतात. ते भैरवीला म्हणू लागतात, भैरवी, आजपासून हे घर आणि मुलं मी तुझ्यावर सोपवली. मी मध्ये पडणार नाही. तुला पाहिजे तसं त्यांना वाढव. असं म्हणून अशोक मामा तिथून जातात आणि दरवाजा लावून घेतात. दरवाजावर जाऊन अशोक मामा रडू लागतात. इकडे भैरवीला टेन्शन येतं आणि ती रागातच बाहेर निघते. अनिश तिच्या मागे येऊन तिला विचारू लागतो, भैरवी कुठं चालली आहेस? त्यावर ती म्हणते, वॉक घ्यायला चालली आहे. काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर अनिश म्हणतो, अगं त्रागा करून घेऊन काही होणार आहे का? त्यावर भैरवी मोठ्याने म्हणते, वा, तू पण मला आता अक्कल शिकव. तूच राहिलायस, बोल. त्यावर अनिश इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो, हे बघ, मूर्खासारखी बोलू नकोस, शांतपणे बोल. त्यावर भैरवी म्हणते, अरे काय कटकट आहे, जो तो येऊन मला शहाणपणा शिकवून जातो. आणि ती म्हणते, मी काय मूर्ख आहे का कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर जॉब करायला? मी बिनडोक असू शकत नाही ना? त्यावर अनिश म्हणतो, अगं कोण बोलतंय असं? त्यावर ती म्हणते, बोलायला कशाला पाहिजे, सगळ्यांच्या वागण्यावरून तर हेच वाटतंय. अरे मला काय माहीत होतं की समाजाच्या बाबतीत असं घडणार आहे. त्यावर अनिश म्हणतो, बरोबर आहे तुझं. आणि तो म्हणतो, आपण हे घरी जाऊन बोलूयात का प्लीज, लोक बघतायत. त्यावर भैरवी म्हणते, खड्ड्यात गेलेत लोक. कोणाकोणाची फिकीर करायची मी आता? तिथे असलेले 2 माणसं त्यांची गमत बघत असतात. त्यावर अनिश येऊन त्यांना म्हणतो, काय बोलणार आहे, तुम्हाला ऐकायचं आहे? त्यावर ते म्हणतात, नाही. त्यावर अनिश म्हणतो, निघा मग. आणि ते तिथून निघून जातात. भैरवी अनिशला म्हणते, भंकस वाटते का रे मी तुला? नाही वाटणारच, कारण तू पण त्यातलाच एक आहे. त्यावर अनिश तिच्याजवळ जाऊन तिला विचारू लागतो, आपण फार ओळखतो का गं एकमेकांना? त्यावर भैरवी म्हणते, नाहीच ओळखत. आणि ती म्हणते, कुठून इथं मरायला आले काय माहीत. ताई आणि जिजूचं असं झालं नसतं ना तर तुमची तोंडही मी कधी बघितली नसती आयुष्यात. इथं सगळ्यात जास्त गोची माझी झाली आहे. सगळं लाईफ सेट होतं माझं लंडनमध्ये. आणि आई बोलते ते खरंच बरोबर आहे. प्रचंड ॲम्बिशियस मुलगी होते मी. त्यावर अनिश म्हणतो, हे बघ मला माहिती आहे. त्यावर भैरवी म्हणते, नाही, पण इथं सगळ्यांना सिंपती मिळते आहे, पण फक्त मलाच नाही मिळत आहे. सगळ्यात जास्त कॉम्प्रोमाइज मी केलं आहे. पुढच्या 30 वर्षात काय करायचं सगळं सेट होतं रे माझं. पण त्या सगळ्यांवर फुली मारून मोकळी झाली मी. का? कारण मुलांना माझी गरज होती.
त्यावर अनिश म्हणतो, यू आर ॲब्सोल्युटली राईट. स्वतःची स्वप्न विसरून गेल्यावर खूप त्रास होतो. तेव्हा भैरवी अनिशकडे बघून म्हणते, हे बघ, आय एम सॉरी, मला पण माहिती आहे तूसुद्धा खूप कॉम्प्रोमाइज केलं आहे. त्यावर अनिश म्हणतो, ती माझी चॉईस होती, आता सेल्फ पिटी करत नाही बसणार आहे मी. त्यावर भैरवी म्हणते, मी नाही करत आहे सेल्फ पिटी अजिबात. त्यावर अनिश म्हणतो, मग काय करतेस? आणि तो म्हणतो, हे बघ, सतत कोणीही तुझं इथं कौतुक करत बसणार नाही आहे. त्यावर भैरवी म्हणते, सतत? अरे एकदाही कोणी कौतुक केलेलं नाही माझं अनिश. त्यावर अनिश म्हणतो, पण मग अशी अपेक्षाच का करायची? प्रत्येकाचे बॅटल सुरू आहेत, तुझे, माझे, बाबांचे आणि मुलांचे सुद्धा. व्हाय आर यू नॉट अंडरस्टँडिंग? मग अशावेळी कोणीही कोणाला अप्रिशिएट करणार नाही. त्यावर भैरवी म्हणते, मी नाही जगू शकत अशी, माझी घुसमट होती आता. आणि ती अनिशला विचारू लागते, मग मी काय करू अनिश? मला खरं सांग, मी काय करू आता? त्यावर अनिश म्हणतो, सांगतो ना. तुला हे सगळं जर इतकं ओव्हरवेल्मिंग वाटत असेल ना, तर तू इथून जा. हे ऐकल्यावर भैरवी म्हणते, व्हॉट? तू लगेच टोक का गाठतोय? त्यावर अनिश म्हणतो, नाही, मी खरंच सांगतोय. मी तुला आधीही बोललो होतो, वडील आहेत ते माझे आणि त्यांची मॅच मी शेवटपर्यंत पाहणार आहे. सो तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू इथून निघून जा. असं म्हणून अनिश तिथून निघून जातो. भैरवी डोक्याला हात लावून बसते, काय करावं तिला सुचत नसतं. अनिश जेव्हा घरात येतो तेव्हा मुलं अशोक मामांसोबत गेम खेळत असतात. ईशान म्हणतो, आजोबा ब्लूवाली सोंगटी घ्या. त्यावर इरा म्हणते, नाही, रेडवाली. अशोक मामांचं मात्र त्यांच्याकडे लक्ष नसतं. ईशान इराला म्हणतो, त्यांना तूच विचार. त्यावर इरा त्यांना आवाज देऊ लागते, आजोबा, आजोबा, आणि विचारतात, आजोबा लक्ष कुठे आहे? त्यावर अशोक मामा विचारतात, काय काय म्हणत होतात? त्यावर इरा म्हणते, आजोबा तुम्ही ब्लू सोंगटी घेणार आहे की रेड? त्यावर ते विचारतात, यांच्यापैकी एक घ्यायची तर ब्लू. आणि इरा आणि ईशानमध्ये कोण पहिले खेळणार असं भांडण सुरू असतं. त्यावर ते पुन्हा अशोक मामांना विचारतात, आजोबा कोण पहिलं खेळणार? पण अशोक मामांचं पुन्हा लक्ष नसतं. त्यावर ते विचारतात, आजोबा तुमचं लक्ष कुठे असतो? त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे काय रे, उगत चिल्लर पैशासाठी भांडतायत. त्यावर इरा म्हणते, आजोबा पैसे इम्पॉर्टंट असतात. हे ऐकल्यावर अशोक मामा तिच्याकडे बघून म्हणू लागतात, हां, पैसे इम्पॉर्टंटच असतात. बरोबर आहे तुमचं. आणि त्यांचं लक्ष अनिशकडे जातं. ते विचारू लागतात, काय रे, कधी आलास तू? अनिश म्हणतो, आत्ताच आलो. त्यावर ते विचारतात, संयमी कुठे? तो म्हणतो, बाबा, संयमीला भैरवीचे आईवडील डिरेक्टली कॉलेजमधून घेऊन गेलेत. त्यावर ते विचारतात, घेऊन गेले? अरे असे कसे घेऊन गेले? त्यावर अनिश म्हणतो, बाबा, या प्रसंगामुळे सगळेजण हादरले. त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे पोलीस स्टेशनला? त्यावर तो म्हणतो, हो बाबा, पण सोसायटीत पण चर्चा सुरू झाली आहे आणि इथे आली तर अननेसेसरीली स्ट्रेस येईल तिला. त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे पण कधी ना कधी तिला इथे यावंच लागणार आहे ना? त्यावर अनिश म्हणतो, हो बाबा, 1-2 दिवस तिला तिथे राहू द्या, प्रकरण निवळलं की घेऊन येऊ. त्यावर ते म्हणतात, ठीक आहे. इकडे भैरवी घरी यायला निघते तेव्हा प्रभूबाई बाहेर येतात आणि दोघीही एकमेकींच्या समोर येऊन उभ्या राहतात. भैरवीला पाहून प्रभूबाई म्हणतात, बरं झालं इथेच भेटलीस. आणि त्या विचारतात, काय गं, तुझ्या घरातले सगळे असे कसे? त्यावर भैरवी विचारते, असे म्हणजे? त्यावर त्या म्हणतात, तुझा तो नवरा अनिश माझ्याच घरी येऊन माझ्या मुलीला दोष देऊन गेला. त्यावर भैरवी म्हणते, व्हॉट? त्यावर प्रभूबाई म्हणतात, त्यात त्यांची नात संयमी त्यांना सतत गुंडाळत असते आणि ते त्यांचा दोष आमच्यावर देतात, तुझे सासरे. परवा तर काय म्हणे, माझ्या मुलीला खाली येऊन बडबडून गेले. अगं त्यांचा त्रास काय कमी होता? आता तुझा नवरा पण. त्यावर भैरवी म्हणते, झाली फालतूची बडबड करून झाली, जाऊ द्या आता मला. आणि भैरवी तिथून जाऊ लागते. प्रभूबाई तिला अडवतात आणि म्हणतात ॲटिट्यूड? एवढा ॲटिट्यूड कोणाला दाखवतेस गं? एवढाच जर ॲटिट्यूड असेल ना तर जा आणि स्वतःच्या सासऱ्यांना दाखव. अगं लगाम घाल त्यांना, लगाम. त्यावर भैरवी म्हणते, 1 मिनिट, तुमच्या वडिलांच्या वयाचे आहेत ते, त्यामुळे तोंड सांभाळून. त्यावर प्रभूबाई म्हणतात, हो, आणि तू जे आत्तापर्यंत करत आलीस त्याचं काय? त्यावर भैरवी म्हणते, काय आहे ना, एखाद्याला तुमचं चुकलं आहे हे स्पष्टपणे सुद्धा सांगता येतं
आणि मी तेच करत आली आहे आणि इथून पुढे पण तेच करेल, पण जेव्हा त्यांची चूक असेल तेव्हा, उगाच नाही. आणि मुळात या प्रकरणामध्ये त्यांची काहीही चूक नाही आहे. आणि ती म्हणते, मला मान्य आहे की त्यांना मुलांची मनं नाही कळत, पण ते समजून घेण्याचा तरी प्रयत्न करतायत. आणि ती म्हणते, दुसरी गोष्ट, अनिश जे तुमच्या मुलीबद्दल बोलला आहे ते बरोबर आहे. लगाम घालायची गरज तुमच्या मुलीला आहे. हे ऐकून प्रभूबाईंना राग येतो आणि त्या तिला म्हणू लागतात, हे बघ भैरवी. त्यावर भैरवी म्हणते, माझं बोलणं अजून संपलेलं नाही आहे. आणि तिसरी गोष्ट, समा कोणालाही गणवत नाही आहे. काही गोष्टी ती नाही सांगू शकत कारण वय अडनीड आहे. आणि चौथी गोष्ट, तुम्हाला माझी काळजी करण्याची काहीही गरज नाही मिसेस प्रभू, कारण काळजी घेण्यासाठी माझे आईवडील आणि माझे सासरे समर्थ आहे. ओके, असं म्हणून भैरवी तिथून निघून जाते. भैरवी जेव्हा येत असते तेव्हा अचानकच थांबते आणि तिच्या बोलण्याचा विचार करू लागते. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.